सदाभाऊला भेटून एकदम बरं वाटलं. सदाभाऊचे प्रत्येक व्हिडिओ मी पाहत राहतो आणि एकदम आनंद वाटला मला सदाभाऊ. तर मग तुम्हाला भेटून पण मला आनंद वाटला. सदाभाऊला भेटायला नाशिकहून आलो. तर आल्याबद्दल तुमचे स्वागत. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. हर हर महादेव. जरूर जरूर. हर हर महादेव. तर मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आलो होतो गुळवण सदाभाऊकडं. नमस्कार नमस्कार. तर सदाभाऊ कसे आहे तुम्ही? एकदम झकास आहे आणि तुमच्या कृपेने चांगलं आहे. आणि हे भाऊंच्या मला लय 1 महिन्यापासून फोन चालले होते, सदाभाऊ भेटा भेटा. पण काय होतं, माझ्या मागं काम, त्यांच्या मागं SMBTला ते ड्युटीवर कार्यरत असतात. आणि बरोबर ना? हा बरोबर. विषय असा झाला मित्रांनो का ह्या अशा गडबडीमध्ये 1 महिन्याचा कालावधी निघून गेला. तर त्यांचं चॅनल आहे युट्यूबवरती. हो, शिवभक्त हिरामन आखाडे. शिवभक्त हिरामन आखाडे या नावानं चॅनल आहे. आणि तुमचे सबस्क्राईब किती आता सध्या? आताच उघडले चॅनल, 5-6 महिने आले. 3000च्या आसपास झाले. हा. आणि तुम्ही कशाबद्दल व्हिडिओ बनवता? आपलं फक्त महादेव. म्हणजे महादेव. तुम्ही जेवढे महादेवाचे मंदिर आहे त्या महादेवाच्या तुम्ही मंदिरात भेट देतात? भेट देऊन तिथलं व्हिडिओ बनवून व त्र्यंबकेश्वर आसन, बाबांचे जनार्दन स्वामींचे कार्यक्रम आसन, हो. माधवगिरी बाबांचे प्रवचन आसन, तर संतोषगिरी महाराजांचे प्रवचन सत्संग कार्यक्रम तर माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड करतो. प्रदोषचे कार्यक्रम आसन, त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक कपालेश्वर. तर अशा प्रकारे आपण हे सगळे व्हिडिओ म्हणजे टाकतो. थोडक्यात तुमचे भक्तीपर व्हिडिओ. हा, भक्तीवर आपले व्हिडिओ आहे. आणि आता याच्यामध्ये तुम्हाला एक कॅटेगरी सांगतो पब्लिकची. हा, पब्लिक सध्या पारमार्थापासून वंचित होत चालली. बरोबर. पब्लिकला आवडतो हिजड हमाला. हो, एकदम बरोबर. आणि तुम्हाला जरी नाही कोणी फॉलो सबस्क्राईब केलं, हा, पण चांगले लोक ते 100% फॉलो करणार आहे का? आणि बा, भंगारवाल्याला कधी सोनं विकत घेवत नाही. भंगारवाला तुमच्या गावात येतो, भंगारच घेणार. तो काय घेणार? भंगारच घेणार. त्याच्या बापाची तरी ताकद आहे का सोनं घ्यायची? नाही घेऊ शकत. नाही. म्हणून लाखोना भंगार पडले. हो. म्हणून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब कमी असले, याचा अर्थ तुम्ही समजायचं नाही जेवढे तुमचे सबस्क्राईब झालेले हा. तेवढे ते सोनं घेणारे लोक आहेत. सोनं घेणार लोक. कारण तुम्ही व्हिडिओ कोणचे टाकतात? हा, देवाचे. देवाचे, हा. आणि भंगारांना लाखोना सबस्क्राईब आहे. हो. पण ते घेतात काय? भंगारच. हा. म्हणून सोन्याच्या पेठामध्ये भंगारवाला कधीच आवाज देऊ शकत बरोबर. नाही. कारण का? हा. त्याची तिथं ती ऐपत नाही. हो. म्हणून पब्लिकला आता सध्या हिजड आम्हाला आवडतो ना. हा. तर तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, कळो येईल अंत काळी प्राण प्राणायाच्या वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. बरोबर. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. हा. पण आता हे पेऊन जाम आहे. हा, हे पिऊन जा. हा, काम नाही, पेऊन जाम. जाम. म्हणून तुकाराम महाराजांनी त्या अभंगाद्वारे काय सांगितलं का, कळू येईल तुला अंत काळी, म्हणजे ज्यावेळेस प्राण माणसाचा निघतो, हा, राहती निराळी रांडा पोरे. रांडा का म्हणले ते? रांडा म्हणजे बायको. आता ते रागात का बोलले? हा. आता लोक म्हणशील तुम्ही ते रांडा म्हणायला लागले. लोक लय काय मी बेसन खाऊन हा. जोकुस बरोबर. देतात. म्हणून हा. मला एक सांगायचंय मित्रांनो, त्यांनी हे सांगितलं का राहती निराळी. निराळी म्हणजे तुला त्यावेळेस तुझी बायको, तुझं कोणी गणोगात सोडवणार नाही. तुम्ही चांगलं काम करतात. आणि हे पब्लिकच्या लक्षात येत नाही. येत. मला सांगा, बरोबर. जोपर्यंत तलावात पाणी तोपर्यंत माशाला वाटतं मी अमर आहे. अमर आहे. पण ज्यावेळेस पाणी आटतं मित्रांनो, हो. त्यावेळेस त्याच माशाला गाळा तर फाडून बगळा खात असतो. बरोबर. ज्यावेळेस आपल्याकडे तरुणपण आहे, जोपर्यंत रक्त आहे तोपर्यंत आपल्याला असं वाटतं हे मी जिंदाबाद, मी जिंदाबाद. अरे कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. आज मी बोलतोय, उद्या ऍक्सिडेंट होऊन तुम्ही माझ्या बगलात कुबड्या असू शकतात. काही हा. पण एकच संघ येतं इथं, बरोबर. केलेलं वाया जात कर्म. नाही. कर्म. केलेलं कर्म कधी वाया जात हा. नाही. आणि कर्म देवाला सुद्धा चुकलं नाही. नाही. बरोबर. म्हणून मला एवढं सांगायचंय का भाऊंचे ब्लॉग बघत चला. आणि तुम्हाला तर तज्ञच लोकांनी फॉलो करेल असं, कारण तुम्ही भक्ती दर्शन दाखवतात. तेव्हा तरुण पोरांक तुम्ही अपेक्षा नाही करायची. फक्त एक मला शेवटचं वाक्य सांगायचंय, तरुणपणामध्ये जो परमार्थ केला तो यशस्वी होतो. राम तरुण, तरुण. कृष्ण तरुण. तरुण, तुकाराम महाराज तरुण. ज्ञानेश्वर माऊली तरुण. हा. आणि हा आख थकला का करून मग म्हणतो बा
काला हाणायचा आहे मला चोरून. बरं काला ज्यावेळेस वाळवंटात कृष्णानं बरोबर. केला त्यावेळेस तरुण, हो काल्याला सोंगडीवर मडकी फोडायला वर चढात्यात, तरुण. कपाल काला असतो, तरुणच असतात हो ना. तरुणच. मग तरुणपणात तुमची सुद्धा भाऊंचं वय कमीच आहे, म्हणून तरुणांना आपल्या इकडे एक फॅड आहे. आता 2 शब्द बोलवतो आणि संपवतो. आपल्या इकडे फॅड काय आहे, समजा तुमचा मुलगा आहे, माझा मुलगा आहे, जर कीर्तनाला चालला तर लोक काय म्हणते, अजून तुका झाला काय 50 वर्षाचा म्हातारा, चालला लगेच कीर्तनाला. मग कवा जायचं, दाताड बिताड पडल्यावर मग जायचं टाळी वाजवायला, केळी नाही चावली का मग टाळी. म्हणजे असं आहे बरं का, मी हे डायरेक्ट बोलत असतो. हो. हे तुम्ही असं नका समजू का सदा भाऊ असा फालतू का नाही, बोलतो. नाही. माझे प्रत्येक व्हिडिओ उचके याच्यामध्ये हा. असं बरोबर. ठोकतोच पब्लिक. चालेल. म्हणून विषय असा आहे मित्रांनो, तरुणपणात पोरांना जर कीर्तनाक जाऊन दिलं तर गुंडागर्दी कमी होईल बरोबर आहे. महाराष्ट्रात, हो बलात्कार कमी होतील. हो, बरोबर. म्हणून पोरांना जाऊ द्या आणि दाताड पडल्यावर जाऊन देऊ नका. ही परंपरा बदला. जय श्रीराम. जय श्रीराम.